जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 7वा. अधोर्ध निरूपन्ना. श्रीराम समर्थ. दशक 15वा. आत्मदशक आणि समास 7वा. अधोर्ध निरूपन्ना याचा भाग 2 आज आपण श्रवण करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय समर्थ इथेच आपल्याला सांगत आहेत. अंतःकरणाचा संबंध समर्थांनी या पुढील ओवीत सांगितलेला आहे. समर्थ म्हणतायत, आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकता आहे. श्री समर्थ म्हणतायत की आधी मनोगत हाती धरतात लोक आणि मनोगतानंतर काम करतात. जोपर्यंत समोरच्याचा विश्वास आपल्यावर बसत नाही तोपर्यंत कुठलं कार्य घडत नाही. म्हणून समर्थांनी या ओवीमध्ये स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकता आहे. दोन्ही बाबतीत विचार करा. व्यवहारामध्ये आम्ही कुठल्या गोष्टी काम करत असताना विसरतो. समर्थांनी विसरणं हे दानवत्व आणि स्मरण हे देवत्व मानलेलं आहे. माणूस सदैव विसरत राहतो. सुके ठके विसरे सांडी, समर्थांचं वचन आहे. हे तो मूर्खपणा. व्यवहार करताना माणसांना इतके विस्मरण नसते की जी आठवणीने आपण वस्तू व्यवस्थित राहावी म्हणून ठेवतो तीच मुळात आपण विसरून जातो. बऱ्याच अशा वस्तू आपल्या घरात असतात की ही वस्तू आपल्याला वेळेत सापडली पाहिजे म्हणून ती आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवतो. म्हणून चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि जेव्हा तिचे काम पडते तेव्हा ती व्यवस्थित ठेवली असल्यामुळे त्याचं स्मरण सुद्धा राहत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे स्मरणामागे विस्मरण. ही रोकडी प्रचित रोकड आहे. साधं आहे, सरळ आहे. म्हणून अशा प्रकारे स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी मानवामध्ये आहेत. स्मरण म्हणजे देवत्व आहे, विस्मरण म्हणजे दानवत्व आहे आणि स्मरण विस्मरण म्हणजे मानवत्व आहे. म्हणून मानवाने स्मरणाला स्मरलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैच्या. आपल्याला आपलं आठवत नाही. जसं कीर्तनकारांना एक कीर्तन कुठे केलं होतं आणि कोणता विषय सांगितला होता हे श्रोतांना आठवते पण वक्त्यांना आठवत नाही. स्मरण ठेवणे, पाठांतर हा एक विषय. पाठ केले जाते. जे आज पाठ असते ते उद्या विसरले जाते. उद्या जे पाठ होते ते परवा विसरले जाते. त्याला पुढे पाठ आणि मागे सपाट अशी अवस्था होते. म्हणून अशा प्रकारची माणसाची अवस्था आहे. आपलंच आपल्याला आठवत नाही. कधी कधी आपण एके ठिकाणी लिहून ठेवतो. काही काळाने ते जर बघितलं तर ते का लिहिलं होतं आणि कशासाठी लिहिलं होतं तेच नेमकं आठवत नाही आपल्याला. अजून एक गंमत आहे बघा. लग्न समारंभामध्ये आता हल्लीकडे कॅमेरे लावतात, रेकॉर्डिंग करतात, त्याच्या CDs तयार करतात आणि त्याच्यामध्ये गाणी भरतात. त्या इव्हेंटनुसार त्या प्रसंगानुसार. पण लोकांचे जे बोलणे आहे तेवढे बंद करून टाकतात. ते गाणे तिथे ऐकू येतात पण बोलणं ऐकू येत नाही. तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा, कुठल्याही, की तुम्ही त्या लग्नामध्ये होते, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसतायत पण तुम्ही तिसऱ्याशी काहीतरी बोलत आहेत. नेमकं काय बोलत होता हो तुम्ही, सांगा बरं. मग ती व्यक्ती म्हणते, हो मी बोलत होतो पण विषय कोणता होतो ते आठवत नाही. हे काल घडलेलं आठवत नाही. लोक आपल्या आठवणी ठेवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करतात. लोक विसराळू असल्यामुळे सगळं विसरायला होतं. आणि विशेष मनुष्याचं हे आहे की चांगलं तर पहिलं विसरलं जातं. पहिलं विसरतो आपण चांगलं, वाईट मात्र पक्क लक्षात राहतं, ते विसरलं जात नाही. ते खोलवर रचून बसते. उलट आध्यात्मिक माणसाने आपल्या मनाला ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या आपणहून विसरल्या पाहिजेत, आठवणपूर्वक विसरल्या पाहिजेत. आणि चांगल्या गोष्टी आठवणपूर्वक आठवणीत ठेवल्या पाहिजेत. कुणी आपल्याला जर वाईट बोललं असेल, टोचून बोललं असेल,
आपला कुणी अपमान केला असेल तर ते माणसाला 25 वर्षानंतर सुद्धा आठवते की या प्रसंगी मी गेलो होतो आणि अशा अशा प्रकारे मी गेले असताना सगळ्यांना तिथे विचारलं आणि मला मात्र त्यांनी कुंकूच लावलं नाही. आता काय ते स्मरणात ठेवता, सोडून द्या. ज्या माणसाला सोडून देता येतं तो मनुष्य जीवनात सुखी होतो. ज्याला सोडून देता येत नाही तो मनुष्य जीवनात दुःखी होतो. काय सोडावं आणि काय धरून ठेवावं हे ज्याला नेमकं कळतं ना त्यालाच खरं विवेकी म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ सांगतायत, तू मानव आहेस. मग मानवाला स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी आहेत. मी परमेश्वर रूप आहे, माझा जीव हा परब्रह्म आहे, हे माणसाला विस्मरण झालेलं आहे. आणि मी देह आहे, हा संसार खरा आहे, याचं मला सारखं स्मरण होतं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं स्मरण होणे आणि हव्या त्या गोष्टीचं विस्मरण होणे याला दुर्दैव आणि दैन्य असे म्हणतात. आम्ही मुलांना म्हणतो ना, अरे अभ्यास करा, अभ्यासाचं लक्षात ठेवा. मुलांच्या अजिबात लक्षात राहत नाही, परीक्षेच्या वेळी आठवतच नाही. पण त्यांना म्हटलं एखादं चित्रपटाचं गाणं आठवा बरं, तो त्या चित्रपटाचं गाणं आठवतो. कोणत्या हिरोने गायलंय, कोणत्या पोशाखामध्ये गायलंय, कोणत्या हिरोईनसाठी गायलंय आणि कोणत्या प्रसंगी गायलंय, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्याचा कंपोजर कोण आहे, त्याचा संगीतकार कोण आहे, या सगळ्या गोष्टी त्याला सगळं बरोबर आठवत असतं. हे नाही आठवत तुला. याचा अर्थ आहे की माणूस ज्या गोष्टी आठवणीत ठेवायला पाहिजे त्या न ठेवता भलत्याच गोष्टी आठवणीत ठेवतो. म्हणून इथे समर्थ सांगतायत की तू ते लक्षात ठेव. ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणे. स्मरण आणि विस्मरण याची संधी इथे स्मरणे. एक स्मरण आहे, दुसरं विस्मरण आहे. त्या दोघांनी मिळून स्मरणे हा शब्द आलेला आहे. रंक म्हणजे गरीब, गरीबाच्या मनामध्ये सुद्धा स्मरण आणि विस्मरण आहे. आणि तो इंद्र जरी झाला म्हणजे राजा जरी झाला, शक्र जरी झाला, तरी त्याच्या मनामध्ये स्मरण आणि विस्मरण आहे. म्हणजे कोणीही स्मरण आणि विस्मरणातून सुटलेलं नाही, प्रत्येकाला ते आहे. जगाच्या पाठीमागचा कुठलाही मानव तो स्मरण आणि विस्मरणाशिवाय सुटला नाही. त्याला काही आठवते, काही आठवत नाही, मला सगळे आठवते असं कोणीही खात्रीने सांगू शकत नाही. आणि सगळं विसरलो असंही कोणी सांगू शकत नाही. मग काही अंधार आणि काही प्रकाश यामध्ये माणसाला भास होतात. आणि या भासाला आम्ही सृष्टी असं म्हणतो. काही ज्ञान आणि काही अज्ञान याच्या मिश्रणाने संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. काही सत्य आहे, काही असत्य आहे, याच्याही मिश्रणाने सृष्टी आहे. म्हणून माणूस झाला की त्याला काही आठवते, काही विसरले जाते. म्हणून त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव वर्तते आता. म्हणून स्मरण म्हणजे देव आहे. स्मरण देवाचे करावे म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करतो ते खरं स्मरण आहे. आणि बाकीचं सगळं व्यवहारातलं जे स्मरण करतो अर्थात ते विस्मरण करायला पाहिजे, ते दानवत्व आहे. माणसामध्येच देवत्व आहे आणि माणसामध्येच दानवत्व आहे. माझ्यामध्ये स्मरण पण आहे आणि माझ्यामध्ये विस्मरण पण आहे. म्हणून इथे म्हटलं आहे स्मरण म्हणजे देव आणि विस्मरण म्हणजे दानव. मग मानव म्हणजे काय तर स्मरण विस्मरणे मानव. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आहे वर्तती आता. त्याची अधिक स्पष्टता पुढच्या 4 ओवीत दिलेली आहे. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. विवेकाने विचार करा की माणसामध्ये 2 प्रकारच्या संपत्ती आहेत. भगवद्गीतेमध्ये आलेली आहेत, दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. दैवी संपत्ती आणि दानवी संपत्ती. संपत्ती द्विधा जाणावी.
दोन प्रकारच्या संपत्ती आहेत. जी दानवी संपत्ती आहे ती विस्मरणाची आहे आणि दैवी संपत्ती आहे ती स्मरणाची आहे. आम्ही चांगल्या गोष्टी आठवणे याचा अर्थ देवत्व प्रकट करणे आहे. वाईट गोष्टी विसरणे म्हणजे सुद्धा देवत्व प्रकट करणे आहे. त्या उलट जरी आम्ही पकडलं की आम्हाला वाईट गोष्टी आठवणे आहेत, याचा अर्थ दानवत्व प्रगट करणे आहे. चांगल्या गोष्टी विसरणे आहे म्हणजे दानवत्व प्रगट करणे आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये वाईट गोष्टी विसरल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी नेहमी आठवल्या पाहिजेत. ती तर खरी दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण दिलेले आहेत आणि तसे दानवी संपत्तीचे सुद्धा आहेत. म्हणून ते तुझ्यामध्ये दोन्ही गुण आहेत. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. मग विचार करा की आम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. मग एक मगरीची गोष्ट आहे, काल्पनिक रूपक कथा आहे ती. रूपक त्या जीवाला त्या मायारूपी मगरीने धरून ठेवलेलं आहे. आता ती मगर एवढी बलवान आहे, एवढी शक्तिशाली आहे की तिला कुठल्याही पद्धतीने त्या जीवाला ती सोडतच नाही आहे. मग त्याने काय करावं तिथे? मगर मिठीतून सुटणे यासाठी स्मरण करावे देवाचे. जसं गजेंद्र आणि गजेंद्र मोक्षासाठी भगवंताचं स्मरण केलं. जेव्हा आम्ही स्मरण करू त्यावेळेस आम्हाला ही माया सुटेल आमच्या हातून. आम्ही त्याचं स्मरण नाही करणार तर माया सुटणार नाही. कारण माया कशी आहे तर माया करंटी आहे. सगळे पुण्यक्षय होतात या मायेमध्ये अडकून. अत्यंत त्रस्त करणारी आहे ती. बरं, तिच्याबद्दल इतकं आकर्षण आहे. रूपासक्ती, गुणासक्ती ही इतकी माणसाला झालेली आहे की त्या आसक्तीमध्ये मनुष्य संपूर्ण मानवी जीवन व्यर्थ घालवतो आहे. म्हणून समर्थ इथे सांगतायत की दैवी गोष्टी ज्या ज्या आहेत त्या शिका. समर्थ पुढे हे करण्यासाठी काय करावे ते सांगतात. विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पहावा दर्पणीचा, स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुनेने खुनेसी बाणावे अंतर्यामी, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊन या. किती सुंदर, किती सोप्या शब्दात समर्थ सांगताहेत. समर्थ म्हणतायत की विवेकाने विवेक समजून घ्या. अविवेकी माणसाला विवेक समजत नाही. जो विवेकी आहे त्याला विवेक कळतो. जो शहाणा आहे त्याला अधिक शहाणे होता येते. आमच्या अंतरी असलेल्या आत्म्यानेच आम्हाला इतर आत्म्यांची कल्पना येऊ शकते. अंतरानेच अंतर जाणता येते. अंतर म्हणजे मन आहे. अंतर म्हणजे अंतःकरण आहे. म्हणून नेत्राने नेत्र पहावा दर्पणीचा. आपण म्हणून काहीही बोलतात. तुम्ही आरसा काढा, आरशा समोर जाऊन उभे राहा. तुमच्या डोळ्याने डोळा पाहता की नाही हो? सांगा बरं. माझ्या डोळ्यात काही कचरा गेलाय, माझ्या घरात कोणीतरी आले किंवा घरात कोणी नाही आहे. आपण काय करतो? आरशासमोर उभे राहतो आणि डोळ्यामध्ये काय गेलं ते पाहतो. कोणी पाहता? डोळ्याने डोळा पाहतो. डोळे नसतील तर डोळा दिसणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात नेत्रे नेत्रची पहावा. तसा आत्म्याने आत्मा ओळखला पाहिजे. अंतराने अंतर ओळखता आलं पाहिजे. मनाने मन जाणता आलं पाहिजे. विवेकाने विवेक जाणता आला पाहिजे. विचाराने विचार कळला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणताय स्थूळाने स्थूळ अर्पण केलं पाहिजे. एक स्थूळ आहे. समर्थ म्हणतायत स्थूळाने स्थूळ खाजवावे. हाताने हात खाजवतो. एक हात काय आहे? स्थूळ आहे. दुसरा काय आहे? स्थूळ आहे. मग दोन्ही स्थूळ असताना एका स्थूळाने दुसरा हात खाजवतो आहे. इथे म्हणतात सूक्ष्माने सूक्ष्म समजावे. तसं जे सूक्ष्म आहे ते सुद्धा सूक्ष्मतेने विचार करावा. काही गोष्टी डोळ्याने दिसत नाही, ते सूक्ष्म दृष्टीने कळतात. सूक्ष्मदर्शिकेने जे दिसते ते डोळ्यांना दिसत नाही. म्हणून बारीक गोष्ट जर पाहायची असेल तर आपला सूक्ष्म विचार करावा लागेल.
समर्थ म्हणतायत, खुनेनी खुनेसी बाणावे अंतर्यामी. विचाराने विचार, अंतराने अंतर, अंतराने परांतर. समर्थ म्हणतायत, मनाने मन जाणा. हे ठीक आहे, पण मनाने इतरांची मने सुद्धा जाणता आली पाहिजेत. अशा प्रकारे समर्थ पुढे म्हणतायत, स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण. एक देशी परिपूर्ण होत नाही. एक देशी असेल तर तो परिपूर्ण कसा होईल? म्हणून मनाला उन्नत करणे, याचा अर्थ मनाला व्यापक करणे. ते मन माणसाला मधले भेद संपवता येईल. त्या मनाने माणसाला जगामधले भेद संपवता येतील. आम्ही कितीदा तरी असे बोलून जातो, नात्याच्या संदर्भात सांगतोय, ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. पण एकदेशीपणा आहे. या एकदेशीला व्यापकत्व कसं निर्माण होईल? जेव्हा माझ्या आईच्या वयाच्या सगळ्या स्त्रिया या मला आईच दिसतील, आई समान नाही, आईच वाटतील, तेव्हा त्याला व्यापकत्व येईल. माझ्या मुलीच्या वयाच्या सगळ्या मुली मला त्या मुली वाटतील, तेव्हा ते व्यापकत्व आहे. म्हणून माणसाचं मन त्या प्रकारे ते व्यापक करावं, एकदेशी करू नये. म्हणून भगवंत तो एका ठिकाणी नटला आहे, एका संकुचित विचार आहे. हा संकुचित विचार आहे, भगवंत सर्वत्र नटलेला आहे. हे व्यापकत्व आहे. म्हणून स्वरूपाचे स्मरण विस्मरणाने हे जगत निर्माण झालेलं आहे. स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. स्वरूपाचं स्मरण झालेलं आहे, स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, म्हणून एकदेशीपणा टाकावा. सत्य स्वरूपाचं स्मरण होणे आणि फक्त स्वरूपाचं स्मरण होणे, यामुळे भेद निर्माण होतो. म्हणून इथे म्हटलं आहे, स्मरणा माझी विस्मरण. कुणाचं स्मरण? माझ्या जीवाचं स्मरण, एकदेशीपणा आहे. पण माझं मन, माझं स्मरण अहम ब्रह्मास्मी, याही पलीकडे आहे. सर्वम खलिपदम ब्रह्म, अहम आत्मा ब्रह्म. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, हे आहे व्यापकत्व. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. जन्माच्या अगोदर आणि गर्भामध्ये कुठला जप करत होतो? तर तो जप करतोय सोहम सोहम सोहम. याचा अर्थ मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. जन्म झाल्याबरोबर काही क्षणामध्ये विस्मरण झालं. तो सोहमचा जप बदलला आणि तो कोहम म्हणायला लागला. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. कशाचं विस्मरण झालंय हो? मायेत अडकल्याबरोबर सत्स्वरूपापासून आपण भिन्न झालो. म्हणून समर्थ म्हणतायत, पुढे सिके पण मागे विसरे, पुढे उजेड माने अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. 4 प्रकारच्या ज्या आपल्या अवस्था आहेत, त्यातली जागृती, स्वप्न, सुश्रुती आणि तुर्या. यापैकी सुश्रुती या शब्दाचा अर्थ विस्मरण आहे आणि तुर्या याचा अर्थ आमची जागृती, तुर्या याचा अर्थ आमच्या सत्स्वरूपाची जाण आहे. म्हणून सुषुप्तीमधून आम्हाला तुर्येमध्ये जाता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, अशा प्रकारे आम्ही स्वतःला मोठं करावं आणि भगवत स्वरूप व्हावं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.